सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीने। ही बातमी आहे वैष्णवी हगवणे हिच्या आत्महत्या प्रकरणासंदर्भातली। वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणावरून महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आणि रोहिणी खडसे यांच्यामध्ये आपापसातच झुंपली। महिला आयोगाने वेळीच दखल घेतली असती तर वैष्णवीचा जीव गेला नसता अशी टीका रोहिणी खडसेंनी केली आहे। त्यावर महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांनी बोचरी टीका केली। त्यामुळे या दोन महिलांमध्येच शाब्दिक युद्ध रंगलं। की जर महिला आयोगाकडे तक्रार नोंदवल्या गेली, पोलीस स्टेशनला ही तक्रार नोंदवल्या गेली तर ती कारवाई का झाली नाही, तुम्ही कारवाई काय केली हे पण उत्तर द्यावं। आणि एवढे दिवस झाल्यानंतर आज महिला आयोगाचे अध्यक्ष इथे येऊन जर भेटत असतील तर याला काय म्हणावं आपण? म्हणजे त्यांना पक्षाचे कार्यक्रम करायला वेळ मिळतोय, त्या सातारा, सांगली, कोल्हापूर कुठे कुठे पक्षाचा कार्यक्रम करायला फिरतायत, पण त्यांना इथे यायला वेळ मिळत नाहीये। माझी या निमित्ताने मागणी आहे की महिला आयोग हे पद पूर्ण 24 तास जो व्यक्ती वेळ देऊ शकत असेल आणि महिलांना न्याय देऊ शकत असेल अशाच व्यक्तीकडे सरकारने हे पद द्यावं। महिला आयोग काय करताय, आयोगाच्या माध्यमातून किती केसेस निकालात निघतात त्यांच्यासाठी आवर्जून हा डेटा आहे। खरं तर मला हा डेटा दाखवायची गरज नव्हती, पण चिल्लरचा 2 दिवसात जास्त आवाज यायला लागला, त्याच्यामुळे हे दाखवणं गरजेचं पडलं। चिल्लर त्या म्हणताय की आणि आज इतके संवैधानिक पदावर असताना त्या प्रचार करताय, प्रसार करताय, भाषण करताय, त्यांच्या त्या काम नाहीये। पण तुम्ही वैयक्तिक आरोप सुद्धा करता की सुंदर दिसतात म्हणून पद मिळालं। हा, त्याच्यासाठी क्योंकि त्या पण म्हणताय ना की ते पैसे घेऊन बोलताय लोक आणि पेमेंट घेऊन बोलताय। त्या कसं असं म्हणू शकता? तो आम्ही पण असं म्हणू शकता की तुम्ही सुंदर दिसताय त्याच्यासाठी तुम्हाला पद मिळालेलं आहे, तुमचे कार्यभारवर तुम्हाला पद मिळालेलं नाहीये। दरम्यान महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर नीलम गोरे यांनीही निशाणा साधला। त्यांचे जे कार्य ते करतायत ते अजून काही तज्ज्ञ लोकांकडून किंवा अनुभवी लोकांना विश्वासात घेऊन त्या सामाजिक संस्था ज्या महाराष्ट्रात 100-200 आहेत की ज्या विजया रहाटकरांनी जोडून घेतल्या होत्या, त्यांना सातत्याने या कामामध्ये विश्वास वाटेल अशी नियमित बैठक राज्य महिला आयोगाने प्रत्येक जिल्ह्यात त्यांना स्वतःला शक्य नसेल तर इतरांनी घेतली पाहिजे। दुसरी माझी माननीय राज्य सरकारला विनंती आहे की सदस्य आयोगाचे लवकर नेमले जावेत। आरोपी निलेश चव्हाणचा नवा एक व्हिडिओ समोर आलाय। कॅमेऱ्याला पिस्तूल लावून निलेश चव्हाण नाचतोय असं या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकाल। निलेश चव्हाण सोबत शशांक हगवणे याचा सुद्धा माज कॅमेऱ्यामध्ये कैद झालाय। आता काही दृश्य तुम्हाला दाखवतो बघा, एक इमेज आहे आणि काही व्हिडिओ पण आहेत। तर या व्हिडिओमध्ये आपल्याला दिसेल हा निलेश चव्हाण आहे जो तुम्हाला समोर व्हाईट रंगाच्या कुर्त्यामध्ये दिसतोय, तो निलेश चव्हाण आहे आणि त्याच्या कमरेला पिस्तूल आहे। ते पिस्तूल दाखवून तो नाचतो आहे। पिस्तूल दाखवून मागे त्याने शर्ट खोचलेला आहे जेणेकरून पिस्तूल दिसावं आणि त्याच्या बाजूला जो दिसतोय तो हगवणे, शशांक हगवणेचा फोटो। हे दोघेही जण कसा माज करतायत ते आपल्याला बघायला मिळेल। गेल्या काही दिवसांपासून फरार असलेल्या निलेश चव्हाणचा शस्त्र परवाना पुणे पोलिसांनी रद्द केलाय। वारजे पोलीस ठाण्याकडून आयुक्तांकडे प्रस्ताव गेल्यानंतर तातडीने परवाना रद्द झाला। दरम्यान जालिंदर सुपेकर हे अतिरिक्त आयुक्त असताना शस्त्र परवाना दिल्याचं समोर आलंय। ग्रामीण पोलीस आणि जिल्हाधिकारी यांनी खरं तर परवाना नाकारला होता, पण तरी गुन्हा दाखल असताना दबावातून सुपेकरांनी परवाना मिळवून दिल्याची चर्चा आहे। पुढची बातमी, गेल्या काही दिवसांपासून हा निलेश चव्हाण फरार आहे, पण त्याचे कुटुंबीय पोलिसांच्या रडारवर आहेत। आरोपी निलेश चव्हाणच्या आई वडील आणि भावाला पोलिसांनी चौकशी करता ताब्यात घेतलेला आहे। पुणे पोलिसांकडून आई वडील आणि भावाची चौकशी सध्या सुरू आहे। निलेश चव्हाण हा अद्याप फरार आहे। त्याच्या आई वडिलांना घरातून ताब्यात घेतलं गेलंय। वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणामध्ये अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत। निलेश चव्हाण अजूनही फरार आहे। त्याच्या कुटुंबियांना ताब्यात घेण्यात आले, त्यांची चौकशी केली जाते आहे। ही दृश्य वैष्णवीच्या मुलाची आहेत, जे आत्ता कसपटे कुटुंबाच्या ताब्यात आहे, ते त्याचा सांभाळ करतायत। पण ज्या दिवशी ही घटना घडली
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणामध्ये अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत। वैष्णवीला तिच्या आईवडिलांनी हुंडा म्हणून दिलेले 51 तोळे सोनं सुद्धा हगवणे कुटुंबानं गहाण ठेवलेलं आहे। लग्नात वैष्णवीला 51 तोळे सोनं दिलं होतं। हगवणे कुटुंबाकडून ते फेडरल बँकेत गहाण ठेवण्यात आलंय। वैष्णवी आणि शशांक यांचा प्रेमविवाह झाला होता। वैष्णवीला लग्नामध्ये तिच्या माहेरच्यांकडून 51 तोळे सोनं, चांदीची भांडी, फॉर्च्युनर सारखी आलिशान गाडी अशा अनेक गोष्टी हुंडा म्हणून दिल्या गेल्या। इतकंच नव्हे तर हगवणे कुटुंबियांना 7 किलो चांदीची भांडी देखील लग्नात कसपटे कुटुंबानं दिली होती। आधी लग्नामध्ये दिलेले 51 तोळे सोनं नेमकं कोणत्या कारणाकरता त्यांनी बँकेमध्ये ठेवलं, त्याकरता वैष्णवीची परवानगी घेतली होती का, असे प्रश्न सुद्धा उपस्थित होतात। वैष्णवी हगवणे प्रकरणातील आरोपी राजेंद्र हगवणे हा मावळमध्ये लपून बसला होता अशी माहिती समोर आली आहे। वैष्णवीच्या मृत्यूनंतर राजेंद्र हगवणे यांनी मावळातील एका हॉटेलमध्ये मटणावर ताव मारला। नंतर जुना पुणे मुंबई हायवेवरून कामशेत मार्गे तो फरार झाला। त्यानंतर पवना धरणाच्या बॅकवॉटर परिसरात असलेल्या एका बंगल्यात लपून बसला होता। या घटनेची बिलकुल काही मला माहिती नाही आहे आणि 13 तारखेपासून ते 18 तारखेपर्यंत माझ्या मुलाचं 13 तारखेला लग्न होतं। 8 दिवस माझ्या घरी कार्यक्रम होते, त्या कारणाने मी 10 ते 18 मी घर सोडलेलं नाही आहे, मी घरामध्येच होतो। आणि 13चं लग्न झाल्यावर माझ्या मुलाची सत्यनारायणची पूजा होती। त्या पूजेच्या दिवशी बंडोपंत बेगडेंचा मला फोन आला होता की राजेंद्र हगवणेला तुम्हाला बोलायचं आहे। तर ते बोलले की आम्ही तुमच्या फार्म हाऊसवर जाऊ का। मग मला काय या गोष्टीची काही कल्पना नव्हती की यांनी असं काही कृत्य केलेले। त्याच्यामुळं मला नेहमीप्रमाणे येतात म्हणून मी म्हणलो जा, आणि कारण की मी पण फार बिझी असल्या कारणाने माझ्या घरी पाहुणे रावणे होते आणि त्या ह्याच्यात मला जास्त बंडोबांशी किंवा राजेंद्र हगवणेशी बोलता नाही आलं। दरम्यान मावळातील ज्या बंगल्यात तो लपला होता तिथून अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी गणेश दुडम। पोलिसांनी राजेंद्र हगवणे यांच्या मुसक्या आवळल्या आहेत। आपण जर पाहायला गेलं, वैष्णवी हगवणे हिचा हुंडाबळीसाठी त्यांनी जीव घेतलेला आहे। या आरोपामध्ये वैष्णवी हगवणे हिचा पती, सासू, नणंद आणि सासरे यांचा समावेश आहे। मात्र इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे 51 तोळे सोनं घेतलं होतं आणि रोख रक्कम आणि एक आलिशान कार घेतली होती लग्नामध्ये, तरी त्यांनी पैशाच्या हव्यासापोटी वैष्णवी हगवणे हिचा बळी घेतलेला आहे। प्रथमदर्शी जर पाहायला गेलं तर ही आत्महत्या भासवत होती, मात्र पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये ज्यावेळेस आलं की तिची हत्या करण्यात आलेली आहे, ज्यावेळेस तिची हत्या करण्यात आली होती तर तिच्या अंगावरही अनेक जखमा होत्या। परंतु आता कुठंतरी पोलिसांनी या राजेंद्र हगवणे आहे जो फरार आरोपी आहे, जो ह्या वैष्णवी हगवणे हिचा सासरा आहे, आता त्याच्या मुसक्या आवळलेल्या आहेत। आता यापुढे पोलीस काय कारवाई करतात ते पाहणं महत्त्वाचं आहे। गणेश दुडम, न्यूज 18 लोकमत, मावळ।